आज दिनांक 8 मे 2026 रोजी तहसील कार्यालय हिंगोलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, नगरपरिषद उपमुख्याधिकारी साबळे साहेब, मंडळ अधिकारी सय्यद आयुब साहेब, भूमी अभिलेख कार्यालयाचे हनुमंत सूर्यवंशी, सचिन ठाकरे, अशोक खोकले, हिंगोलीचे तलाठी अनिल काळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, टीव्ही 7 हिंगोली। मध्ये ती सुरक्षितता आपण केली पाहिजे। सोन्याचे दागिने आपण झाडून जातो त्यावेळेस आपण आपल्या आजूबाजूला कोण आहे याची कधी खातरजमा केली पाहिजे। एखादा माणूस आपला फॉलोअप करतो, तो माणूस तुम्हाला रिपीट दिसला तर तो तुम्हाला संशयास्पद वाटलाच पाहिजे। अरे हा माणूस त्या चौकात मला दिसला होता, आता माझ्या घराजवळ पण दिसतोय, म्हणजे तो माणूस संशयास्पद आहे। कुणीही पोलीस सांगितलं तर मी खात्री करतो म्हणायचं 112ला कॉल करायचा आहे की असा माणूस पोलीस असल्याचं सांगतोय, खरे की पोलीस असेल, पोलीस तुम्हाला चौकशी करेल तर तो तुमचे दागिने पैसे किती आहेत हे विचारणार नाही। विचारेल का? नाही, ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, याबद्दल पोलीस कधीही तुम्हाला विचारणार नाही। फक्त तुम्ही संशयास्पद स्थितीत आढळला तरच विचारत आहे। शिबिर होत आहे, त्या शिबिरामध्ये आपल्याला जातीचे दाखले, रॅशन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, फेरफारच्या नकला, 7/12 व इतर कागदपत्रे ते आपल्याला इथे वाटप होणार आहेत। ज्यांना कोणाला काही मिळालेले नाहीत तर ते इथं आपल्याकडे ॲप्लिकेशन करून आजच्या शिबिरामध्ये ते हे करू शकतात, मागणी करू शकतात। आजच्या याच्या आधुनिक युगात जे ऑनलाईनच्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये जे शासनानं महाराजस्व अभियान शिबिराचं हे जे पूर्ण महाराष्ट्रात अभियान सुरू केलेलं आहे त्याचं खरोखरच आपल्या सर्वसामान्याला फायदा होत आहे व ते वेळेवर कामं होत आहेत व त्यांना प्रमाणपत्र इत्यादी सर्व 7/12 फेरफारच्या नकला, रॅशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे हे वेळेवर मिळत आहेत। आणि मी आपल्या सर्वांना अशी विनंती करेन, आपल्या सर्व लोकांना, की या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजेत व आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मांडल्या पाहिजेत व त्या समस्येतून आपल्याला निश्चितच हे प्रमाणपत्र झाले, आपले वेगवेगळे दाखल्याचे जे आहे ते मिळणार आहेत। तसेच आमचे मित्र आमचे डोंगरे साहेबांनी एक सायबर क्राईमविषयी आपल्या पोलीस प्रशासनाचे काय काय कर्तव्य असतात पोलीस शासनाचे ते त्यानं सांगितलेलं आहे। निश्चितच त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात वास्तविकतामध्ये जर आपण पाहिलं तर ते आपण त्याच्यापासून ठगापासून होणाऱ्या चोऱ्यापासून किंवा ठगण्यापासून आपण सावध होऊ शकतो व आपण ठगू शकत नाही। हे एक चांगल्या प्रकारे आपल्या डोंगरे साहेबांनी ते मार्गदर्शन केलेलं आहे।